नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही तलाठी भरती झाली आहे त्या तलाठी भरती संदर्भात त्याचा निकाल लागलेला आहे त्या संदर्भात ही संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. तर मग मित्रांनो, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच सरकारी नोकरी संदर्भात वेगवेगळी माहिती घेऊन येत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात माहिती पाहणार आहे. तर मग मित्रांनो, आता सर्वांना माहित आहे तलाठी भरती ऑलरेडी झाली होती, त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये काय गोंधळ झालेला आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आता पहा, हे जे काही पेपराचं कात्रण आहे त्या पेपरमध्ये काय म्हणलेलं आहे, तलाठी भरतीतील गोंधळाचा नवा अंक, गुणवत्ता यादी वादात. कारण जे काही एक्झाम होती ती जवळपास 200 मार्काची होती आणि विद्यार्थ्यांना जे काही मार्क्स आहेत ते 200 प्लस मार्क्स पडलेले आहेत. काहींना 207, 208, 209 अशा पद्धतीनं. आणि जी खरोखर मुलं अभ्यास केलेली होती त्या मुलांचे मार्क्स तुम्हाला माहीत आहेत. आता जे पण काही मुलं तलाठी भरतीचे पेपर दिलेले आहेत त्या सर्वांनाच माहीत आहे. आता यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, जवळपास बघा सर्व विद्यार्थ्यांचे जर कंप्लेंट वगैरे येत असतील तर जवळपास तलाठी भरती फेरपरीक्षा घेण्यास म्हणजे आता त्यांनी म्हटलेलंच आहे. बघा ह्याच्यामध्ये काय म्हटले, गैरव्यवहार आढळल्यास परीक्षा रद्द होऊ शकते. आता नागपूरमध्ये बघा त्यांनी कथित गैरप्रकारामुळे गाजत असलेल्या तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी वादात अडकली आहे. इतर परीक्षांमध्ये 60 गुणांच्या वर न जाणाऱ्यांना 200 पेक्षाही जास्त गुण मिळाल्याचे समोर आले असून, पहा मित्रांनो त्यांनी काय म्हणलेलं आहे, गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावेही यादीत असल्याचा आरोप होत आहे. बघा इथे काय म्हणले, गुन्हे दाखल असलेल्या जे काय असलेल्या उमेदवारांची नावे सुद्धा यादीत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे राज्यातील 8 लाख होतकरू उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती आहे. बरोबर आहे ना मित्रांनो, कारण की जे पण काही विद्यार्थी प्रॉपर अभ्यास करून एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यावर ते अन्यायच होणार आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरलेले होते. 11.5 लाखापेक्षा जास्त. तर त्यापैकी जे काय आहे 8,64,960 उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली आणि नंतर पुढे परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी खुद्द पोलीस विभागाच्या आरोपपत्रामध्ये नागपूर परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचे निश्चित झाले आहे. संभाजीनगर परीक्षा केंद्रावरून राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षार्थींनी उत्तरे पुरवताना अटक करण्यात आली होती. पहा मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळे म्हणजे घटना घडलेली होती तलाठी भरतीमध्ये. आता पुणे बघा, याच्यामध्ये काय म्हणजे तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात येईल. पहा मित्रांनो, त्यांनी काय म्हणलेले आहे, जर तुम्ही पुरावे सादर केले आणि पुरावे योग्य असल्यास त्याची चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मांडली. रविवारी येथील नव्या भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत केलेल्या आरोपावर विचारले असता फडणवीस म्हणाले की परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. पुरावे योग्य असल्यास परीक्षा रद्द करून दोषींवर कारवाई केली जाईल. बघा मित्रांनो, आता ह्यामध्ये काय म्हणले बघा, आता एक आपल्याकडे अजून एक त्यांची यादी आहे दुसरी. यामध्ये बघा गुणवत्ता यादी वादात म्हणलेल्या आहेत, बरोबर. आता यामध्ये बघा जे काय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीवर काय म्हणले, तलाठी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून तलाठीचे अनेक पेपर फोडण्यात आले आहेत. उमेदवारांना उत्तरे सांगताना स्वतः पर्यवेक्षकांना अटक झाली आहे. इतर परीक्षेत अत्यंत कमी गुण असलेले उमेदवार टॉपर आहेत. या पदभरतीची न्यायालयीन चौकशी करावी. तसेच तलाठी भरती पदभरती रद्द करून MPSC मार्फत फेर परीक्षा घेण्यात यावी. आणि पुढे बघा काय म्हणतात, तलाठी भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शकतेने घेण्यात आली आहे. परीक्षेला लाखो विद्यार्थी बसल्याने 57 पाळ्यांमध्ये परीक्षा घेऊन नंतर सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याचा नियम वापरून गुण ठरवण्यात आले. 200 पैकी अधिक गुण दिसत असतील तरी ते त्याचे मूळ गुण नसून सामान्य कारणाने मिळालेले गुण आहेत, असे हे सरिता नरके यांनी सांगितलेले आहे. आता इकडे बघा, 200 पैकी जे काय 214 गुण घेत ही विद्यार्थिनी पहिली आली आहे. जालन्यातील एका उमेदवाराला एका परीक्षेत 66 गुण होते. त्याला तलाठी पद भरतीच्या गुणवत्ता यादीमध्ये नॉर्मलायझेशन नंतर 201 गुण आहेत. नागपूर येथील एका उमेदवाराला वनरक्षक भरती 60 गुण असताना तलाठी पद भरतीमध्ये 208 गुण मिळाले. डमी उमेदवार बसल्याचा गुन्हा दाखल असणाऱ्या ही काही उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत. या उमेदवारांनी चुकीचे हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकाराची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. या परीक्षेच्या आधारावर म्हणजे बघा, एकाच 30 प्रमाणातील उमेदवारांची मुख्य परीक्षा घ्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सचिव निलेश गायकवाड यांनी केली आहे. तर उमेदवाराला अधिकचे गुण देण्यात आल्याचा आरोप परीक्षेच्या समन्वयक सरिता नरके यांनी फेटाळला.
पहा मित्रांनो, हे अशा पद्धतीने ही गुणवत्ता यादी वादामध्ये अडकलेली आहे. आणि जर गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्हाला पुरावे प्रॉपर भेटले असतील तर किंवा भेटत असतील तर फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेऊ शकतील. कारण की ही परीक्षा आता ज्या पण काही विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी प्रॉपर अभ्यास करून दिलेला आहे त्यांनाच माहीत आहे की बाबा ह्या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशनच्या नंतरनं मार्क वाढलेले आहेत, काहींचे कमी झालेले आहेत. त्यानंतर हे मार्क्स वाढून त्या मुलांचं म्हणजे जे काही फायनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये नाव आलेली आहेत. त्याबद्दल पहा मित्रांनो, आता पुढं काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे याबद्दल मी आणखीन पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.